राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती। याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला। मात्र दुष्काळी परिस्थिती असतानाही पाण्याचे नियोजन करून वाशिम जिल्ह्यातल्या पांडुरंग महाले यांनी शेडनेट मधल्या शिमला मिरचीतून 3 लाखांचे उत्पन्न घेतलंय। सुमारे 40,000चा खर्च वगळता त्यांना 2.5 लाखांचा नफा अपेक्षित आहे। आज आपण पांडुरंग महाले यांची शिमला मिरचीची यशोगाथा पाहण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील जांभरुण महाली इथे जाणार आहोत। वाशिम जिल्ह्यातील 3000 लोकवस्तीचं जांभरुण महाली हे आदर्श गाव। या गावानं ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे। वनबंधारे, जलपुनर्भरण, समतल शहर, भूमिगत गटार, सौर ऊर्जा या माध्यमातून गावानं विकास साधलाय। गावानं विकास कसा साधला याचा धडा 12वीच्या इंग्रजीच्या अभ्यासक्रमातही आहे। याच गावातील पांडुरंग महाले यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर कोरडवाहू शेती आहे। ते पारंपरिक पद्धतीनं तूर, सोयाबीनचं पीक घेत होते। मात्र 2 भावांच्या संसारासाठी उत्पन्न तुटपुंज ठरत होतं, म्हणून त्यांनी शेती आधुनिक पद्धतीनं करण्याचं ठरवलं। 2008 मध्ये विहीर खोदून पाण्याची व्यवस्था केली। पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर त्यांनी शेडनेट विषयी माहिती घ्यायला सुरुवात केली। शेडनेटची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी ते हिंगोली आणि अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथल्या शेतकऱ्यांना भेटले। संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी शेडनेट उभारण्याचं ठरवलं। माझ्याकडे 4 एकर शेती होती, परंतु ती कोरडवाहूच होती आणि परंतु ते परवडत नसल्यामुळे आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून शेडनेट उभं करण्याचा मानस केला। त्या माध्यमातून आम्ही हिंगोलीमध्ये एक पारडी गाव आहे, त्या पारडीला जाऊन पाहिलं। बोंडे साहेबांनी आम्हाला मूर्तिजापूरमध्ये शेडनेट दाखवले। त्या माध्यमातून आमच्या गावातील शेतकरी गटाच्या माध्यमातून एका ठिकाणी आले आणि गावामध्ये शेडनेट उभं करण्याचा सगळ्यांनी मानस केला। शेडनेटचे फायदे लक्षात आल्यानंतर पांडुरंग महाले यांच्याप्रमाणेच गावातील इतर 18 शेतकऱ्यांनीही शेडनेट घेण्यास स्वारस्य दाखवलं। त्यासाठी 18 जणांचा गट तयार करण्यात आला। संपूर्ण प्रकल्प अहवाल विदर्भ क्षेत्रीय बँकेकडे सादर करण्यात आला। तसंच कृषी विभागानेही शेडनेट उभारण्यासाठी 50% अनुदान दिलं। पांडुरंग महाले यांना 2009-10 या वर्षी शेडनेट मिळाल्यानंतर 20 गुंठे क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले। त्यांनी पहिल्या वर्षी काकडीचं पीक घेतलं, त्यामध्ये त्यांना 1.5 लाखांचं उत्पन्न मिळालं। दुसऱ्या वर्षी त्यांनी टोमॅटोची लागवड केली, त्यानंतर त्यांनी सिमला मिरचीची लागवड केली। 9-10 मध्ये आम्ही सादर केल्यानंतर पहिल्याच पिकाला आम्ही शेडनेट उभं झाल्यानंतर काकडी लावली। त्या वर्षी आम्हाला पहिलंच पीक 1.5 लाखाचं मिळालं। त्यानंतर पुढे चालवून आम्ही त्याच्यामध्ये टमाटे घेतले, ते 70,000चं पीक निघलं। त्यानंतर पुन्हा काकडी लावली, त्यामध्ये 90,000पर्यंत पीक निघलं। त्यानंतर तिसऱ्या वेळेस आम्ही शिमला लावली, तिथे 1.25 लाखापर्यंत झालं। आणि यावर्षी पुन्हा हे 5वं पीक आम्ही शिमलाचं लावलं। या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पांडुरंग महाले यांनी फेब्रुवारी महिन्यात सिमला मिरचीची लागवड केली। त्यासाठी त्यांनी सुरुवातीला 2 ट्रॉली शेणखताचा वापर केला। मल्चिंग करून सरीवरंबा पद्धतीनं 4 फूट बाय 1 फुटावर मिरचीची लागवड करण्यात आली। लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापनासाठी त्यांनी वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं। त्यांनी जास्तीत जास्त जोर सेंद्रिय खतांवर दिला, त्यामुळे 35 ते 40 दिवसात त्यांच्या सिमला मिरचीच्या उत्पादनाला सुरुवात झाली। त्यांची मशागत करून ठेवली आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बेड तयार केले आणि त्यावर मल्चिंग वापरलं। मल्चिंग टाकून चांगल्या प्रकारे केल्यानंतर याच्यामध्ये हरितम्मा जातीची 4 फूट बाय 1 फुटवर अशा प्रकारे लागवड केली। त्या माध्यमातून लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसामध्ये आम्हाला शिमला मिरचीचं उत्पादन निघालं। शिमला हरितम्माची लागवड करण्यात आली 4 बाय 1.5 वर। त्यामध्ये आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस बेडवर पूर्ण मशागतीच्या वेळेस झिंक फेरस, निंबोळी पेंट आणि सेंद्रिय शेतीचा वापर करून सरीवरंब्यावर शिमला मिरची मल्चिंग पेपरवर लागवड केली। खत आणि कीड रोग व्यवस्थापनाबरोबरच पांडुरंग महाले यांनी ठिबकचा वापर केल्यानं पाण्याची बचत झाली आहे। सेंद्रिय खतांच्या वापरामुळे सिमला मिरचीला चव आणि आकार चांगला आलाय। 25 ते 35 रुपयांचा भाव मिळतोय। आतापर्यंत त्यांनी 40 क्विंटल मिरचीची विक्री केली आहे।
त्यापासून त्यांना 1.5 लाखांचं उत्पन्न मिळालंय. 37,000चा खर्च वगळता 1,13,000 निव्वळ नफा मिळालाय. शिमला मिरचीची तोड चालू असून आणखी त्यांना 1.5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. आमचे शिमला मिरची आत्तापर्यंत समजायची 40 क्विंटलच्या जवळपास निघाली आहे. तर 25 ते 35 रुपये किलो याप्रमाणे, म्हणजे 2500 ते 3500 रुपये क्विंटल याप्रमाणे आत्तापर्यंत भाव मिळाला. त्या माध्यमातून आम्हाला 1.5 लाखाचं उत्पन्न मिळालं आणि पुन्हा 2 महिने चालणार आणि 1.5 लाखाचं आणखी उत्पादन मिळून या एकाच पिकामध्ये 3 लाखाचं उत्पादन अपेक्षित आहे. पांडुरंग महाले यांनी आधुनिक शेतीची कास धरल्यानं त्यांना कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळतंय. शेतीच्या कामात त्यांचे भाऊ आणि वहिनी यांचीही त्यांना साथ मिळते. चांगलं उत्पादन मिळत असल्यानं तेही समाधानी आहेत. 1 महिना झाली विक्री चालू आहे. 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे. आता त्याच्या पुढे समजा माल चालू आहे. आता रोजी 20 ते 30 क्विंटल माल निघते. तर एकूण समजा 20 गुंठ्यामध्ये 3 ते 3.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. शेतीतनी आम्हाला उत्पादन काहीच भेटेना. मग सोयाबीन राहे तर सोयाबीनच्यानं काहीच आमचं खर्च भागेना. त्याच्यामुळे आम्ही आता शेडनेट घेतलं. 4 वर्ष झाले घ्यायला घेतलं. त्याच्यामुळे आम्हाला 2-3 मजूर पण वागवायचं काम पडायला लागलं आणि आम्हाला साजरं पीक घडायला लागलं. विदर्भातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस यातून फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यातच ज्या शेतकऱ्यांकडे शेती कमी आहे त्यांना संसार करणंही अवघड होतं. मात्र पांडुरंग महाले यांच्याप्रमाणे विदर्भातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये भाजीपाल्याची लागवड केल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येणं शक्य आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.